आणि पुढील मॅच कडे आपण जाणार आहोत. आणि तत्पूर्वी आपल्यामध्ये आज पुन्हा एकदा आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये कमेंट्री पाहण्यामध्ये जॉईन होतील व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील सर. चला, थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. सामना आपण पाहतोय सुभाष 11 खानिवली विपक्षामध्ये आई गावदेवी जय बजरंग सुकालीपाडा या दोन संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. चांगली लढत पाहायला मिळेल. सुजल बॅटिंगसाठी सध्या दाखल झाला त्या सोबतीने आपण पाहतोय फलंदाज सुजल भोईर आणि अनिकेत दुमाडे दोन्ही आक्रमक शैलीचे बॅटर आहेत. आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती मोहन ठाकला आपण पाहतोय. जय बजरंग सुकालीपाडा टीम सामना 3 षटकांचा असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण मागची मॅच आपण पाहिली की थोडासा वेळ जास्त खर्च झाला आणि त्याच अनुषंगाने ह्या सामन्यासाठी हा सध्या 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. आमच्या ऑफिशियल देखील सज्ज असलेल्या मॅचसाठी सुरुवात आपण करत आहोत या सामन्याला. मोहन ढाक सुद्धा बॉलिंग ट्रॅक वरती असेल. समोर फलंदाज मिस्टर सुजल भोईर लेफ्टी बॅटर आहे. चांगला शैलीचा फलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू सुभाष 11 खानिवली टीमचा पहिला चेंडूसाठी पंचांकडे ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले गेम ऑन. सामना सुरू केला जाईल. पहिला चेंडू सुजल भोईरसाठी. हा फॉलीचा चेंडू त्याला लॉफ केलं पनिश केलं चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती हा ठोकलाय दमदार षटकार. या चेंडूवरती काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सुजल भोईर छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक मैदानावरती आपली बॅटिंगची छाप सोडणारा खेळाडू आहे. षटकार आला पहिल्या चेंडूवरती. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या चेंडूवरती सुजलच्या बॅटमधनं हा षटकार आला. मोहन ढाक आहे. आता इथनं या चेंडूवरती कमबॅक करावा लागेल. पुढा टाकलाय क्लासिकल अंदाजामध्ये फटका उडलाय. स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अतिशय जबरदस्त फटका. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आला हा दमदार फटका चौकार. या ठिकाणी शुभागमन झालं प्रतीक पाटील यांचं या मंचावरती आम्ही करतोय वेलकम. सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. इथे टॉपेज आहे. चेंडूचा लॉंग स्टॉप रिझर्वला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एक गजाव इथं आली आहे. सुरुवात जी हवी होती ती सध्या तरी करून दिली आहे. सुजल भोईर चांगला खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा अव्वल दर्जाचा. गोलंदाजी मध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेस सर्व स्विंग चेंडू आपण त्याचे पाहत असतो. बॅटिंगला असतो तेव्हा त्याची अगदी महत्त्वपूर्ण इनिंग प्रत्येक मॅच मध्ये चांगला खेळ प्रस्थापित करणं हे नेहमीच तो चर्चेमध्ये राहतो सुभाष 11 खानिवली टीमसाठी. आणि आज देखील चांगला खेळ त्याने प्रस्थापित केलाय. महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाची भूमिका घेणं हे त्याला अनेकदा आपण करताना पाहिलंय. 11 वरती धावसंख्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं. इथे शफल झाले क्रॉस बॅटेड फटका. चेंडू जाईल गॅप सिलेक्शन प्रॉपर टायमिंग प्रॉपर. क्षेत्ररक्षक तिथे अगदी वेगाने चेंडू झेपावले. तिथनं एकच धावली आहे. सुजल भोईर आणि अनिकेत दुमाडेची जोडी आपण पाहतोय. अनिकेत दुमाडे अशा मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळख राहिलेला खेळाडू आहे. तत्परतेने प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं हा त्याचा स्टान्स आहे आणि अनेकदा आपण ते पाहिलंय.
क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला सिद्ध करण्याची वेळ ज्या वेळेला होती त्यावेळेस त्या संघाने सिद्ध केले. आतापर्यंत स्वतःला सुभाष इलेव्हन खानिवली संघ बऱ्याच वर्षापासून एकाच नावाने संघ खेळताना आपण अनेकदा पाहिलंय सुभाष इलेव्हन खानिवली. आणि या संघाचं नाव देखील चर्चेमध्ये असतं. पडगा परिसरामध्ये PTC मध्ये हा देखील फटका चांगला खेळला ऑन द कार्पेट. तिथे चेंडू वेगाने आला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल तिथनं आले. रुपेश त्या ठिकाणी होता. वेलकम नवनाजी सोंगाळ यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं या मंचावरती क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम नवनाजी सोंगाल, आपलं स्वागत आहे. वेलकम. चांगली मॅच पाहायला मिळेल. जय बजरंग सुकालीपाडा विपक्षामध्ये सुभाष इलेव्हन खानिवली संघ. फुलरलेनचा चेंडू होता. विकेट किपर बीट झालेत आणि चेंडू साला लॉंग स्टॉप रिझनला थांबणार नाहीये. हा देखील मिळेल 22चा हा चौकार. संघाला धावा मिळाल्या 4. हा चेंडू अतिशय फुलर लेनचा आपण पाहिला. परफेक्ट सटिक वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न तो सक्सेस झाला. मात्र तिथनं विकेट किपरला सरप्राईज केले या चेंडूने आणि तिथनं अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हाताला स्पर्श करून हा चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप रिझन बाउंड्रीच्या बाहेर हा चौकाराला. षटकाची समाप्ती या चौकाराने झाली. सुरुवात षटकाराने झाली होती आणि सुरुवात गोड होती, शेवट देखील गोड झालंय या सुभाष इलेव्हन खानिवली टीम संघासाठी. 17वरती धावसंख्या पोहोचली आहे. या मॅच मधील आपण पाहतोय चांगला खेळ असते साकार करतील तीळ मात्र शंका नाहीये. आज देखील अगदी चांगले संघ पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये रोहन ढाक आलाय नवीन गोलंदाज. रुपेश वांगड आलाय नवीन गोलंदाज. समोर सुजल भोईरचं कडवं आव्हान असेल. सुजल भोईर म्हटला शेखर तलवीचा तालमीतील हा खेळाडू आहे आणि शेखर तलवी म्हटला तर भिवंडी टेनिस क्रिकेटचा एक बितास बादशाह म्हणून क्रिकेटर आपण ओळखतो. त्या तालमीचा खेळाडू सुजल भोईर आहे. सन्मानी मंगेशजी गायकवाड साहेबांचा शुभागमन झालाय. या आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे यष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे दांडी वाकवली. यष्टी उद्ध्वस्त केली. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला सर्व ट्रॉफीज पुरस्कृत झाल्यात. सन्माननीय मंगेशजी गायकवाड यांचं शुभागमन झालंय. या साहेब आपण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या वतीने या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. शेखरजी डोंगरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम. आपल्या देखील या मंचावरती आम्ही करतोय वेलकम, सहर्ष स्वागत आहे. अमर मोरे आलाय नवीन फलंदाज आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय बालू लाखात यांचं देखील शुभागमन झालंय. आपण देखील या मंचावरती आपल्या देखील आम्ही करतोय वेलकम, सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. अमर मोरे नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आलाय. सुजल भोईर थोडासा इथे क्रॉस बॉटेड फटका शफल झाले. चेंडूला पाठवलाय डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. मायटी ब्लो ते जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि त्याला पाठवलं षटकारासाठी 6. पहिला चेंडू फेस करत होता, आक्रमण करताना पाहायला मिळालं. वेलकम सन्माननीय मंगेशजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्यात. त्या गोड व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम मंगेशजी गायकवाड साहेब, आपल्या या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. पुन्हा आता क्रॉस बॉटेड फटका शफल झाले. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत, मिस्टेक झाली आहे आणि कॅच ड्रॉप होती. षटकार आल्यानंतर पुन्हा आता शफल झाले. क्रॉस बॉटेड फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप झाली आहे. सुस्वागतम. वेलकम मंगेशजी गायकवाड साहेब, आपल्या या मंचावरती आम्ही करतो वेलकम.
ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला हे आकर्षक ट्रॉफीज, मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफीज या सर्व पुरस्कृत झाला, ते व्यक्तिमत्व, त्या गोड व्यक्तिमत्वाच्या या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील आपण करूया. क्रीडा मंचावरती शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025च्या या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. फुला लेनचा फोला टाकलेला चेंडू आपण पाहिला, तिथनं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं वेगाने क्षेत्ररक्षक आले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न अनिकेत दुमाडे, काय जबरदस्त रन बिटवीन द विकेट पाहिली. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि सन्मानित शेखरजी डोंगरे यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. सुभाष 11 खानिवली टीमसाठी युवा सेना भिवंडी तालुका सन्मान्य अध्यक्ष अजय शांताराम मोरे आणि सूरज शांताराम मोरे यांच्या माध्यमातून सुभाष 11 खानिवली टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. इथे देखील आपण पाहिलं अगदी हातामध्ये चेंडू निसटला, चाललाय बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा कंप्लीट केल्या, लगेच तिसऱ्याचा कॉल केला, 3 धावा लगेच कंप्लीट झाल्या. अनिकेत दुमाडे आणि अमर मोरे चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. जेवढे चांगले फटके आणतायत तेवढे चांगल्या रन्स देखील घेताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी प्रेशर जाणवली क्षेत्ररक्षकावरती. अलॉन द कार्पेट वेगाने चेंडू गेला होता, मात्र चेंडू गॅदर होत नाहीये, तो कलेक्ट करता आला नाहीये, त्याचमुळे ही 3 धावा सध्या जमा झाल्यात. स्वीट हिटचा फटका आहे, तिथे स्वीट हिट पाहायला मिळाला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रूप अमर मोरेच्या बॅटमधनं हा येतोय खणखणीत षटकार. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. शेवटचा पहिला चेंडू त्याने फेस केला, या षटकामध्ये षटकार ठोकला, तिथनं शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार आलाय. वा, काय बॅटिंग करतोय. सुजल भोईर बाद झाल्यानंतर असं वाटलं की थोडीफार धावसंख्यापर्यंत थोडी कमी पाहायला मिळेल, मात्र अनिकेत दुमाडे आणि अमर मोरेने केलेला डाव, खेळलेली इनिंग जबरदस्त पाहायला मिळते. या ठिकाणी शुभागमन झालं. प्रतीक पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया मंचावरती. प्रतीकजी पाटील, आपण यापुढे आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतो. या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजकाच्या भूमिकेत असणारे पिंटू मोरे यांच्या शुभास्ते आपण प्रतीक पाटील यांचा सन्मान या मंचावरती करतोय. शिल्पा 11 वडपे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. शिल्पा स्मृती चषक आणि प्रतीक पाटील यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. महाराष्ट्राचं अलंकारी वस्त्र, अनेक विविध रंगांनी नटलेलं हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण राहावी, मोमेंटम सन्मान चिन्ह. आणि शेखरजी डोंगरे आपण देखील आहे ते पुढे. शेखरजी डोंगरे यांचा सन्मान आपण मंचावरती करूया. इथे कॅच ड्रॉप झाली आहे आणि सन्मानित पिंटू मोरे यांच्या शुभास्ते पुन्हा एकदा आपण शेखर डोंगरे यांना सन्मानित करूया. वडपे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. रोहित डोंगरे यांचे पिताश्री आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. शेखर डोंगरे यांचा. पिंटू मोरे या स्पर्धेचे सर्वांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. इथे देखील सन्मान दिले, त्याला माहिती चांगला चेंडू आहे, धावा आणण्याचा प्रयत्न करतो अनिकेत दुमाडे. इथे एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहिली, चित्त्याच्या प्रमाणे, गोलीप्रमाणे हा चेंडू आपण पाहिला. अगदी खेळला, लगेच दुसरा धावायचा प्रयत्न केला, काय वेगाने. आणि मनोजी वाघ हे देखील आहे तिथे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मनोजी वाघ, आपण यापुढे आपला सन्मान या मंचावरती मी करतोय. डान्सिंगची भूमिका ज्याने साकारली त्यांचा सन्मान आपण इथे करूया मंचावरती. इथे देखील क्रॉस बॅटेड फटका, खाली क्षेत्र आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4, चौकार. चांगली बॅटिंग इथे करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज अनिकेत दुमाडे आणि अमर मोरे. इथे पहा काय फटका आहे, ताकदीचा वापर, चेंडू करेल हवाई सफर, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. काय बॅटिंग करते, वाह, लाजवाब, जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय मिस्टर अनिकेत दुमाडे. फायर झाला या मॅच मध्ये आणि ऑन फायर होताना तिथे धावा देखील त्याच्या बॅटमधून आल्या. प्रत्येक चेंडूवरती ताकदीचा वापर करतोय. या चेंडूवरती चेंडू
अगदी लिंबू बनवला होता. काही जबरदस्त फटका सोजवला. अनिकेत दुमाडे बॅटिंग करतो. आतापर्यंत तब्बल 20 वरती आहे. 6 चेंडू 20 धावा. इथे देखील शफल झाले. क्रॉस बॅटेड फटका. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. चेंडू तिथे थांबणार नाहीये. वेगाने जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. अनिकेत दुमाडेचा वार. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. काय बॅटिंग चालू आहे. जबरदस्त सुरुवात इथे करत असताना पुन्हा आता चेंडू चाललाय स्लिप आणि तिथे देखील चेंडू चालला बाउंड्रीच्या बाहेर. नशिबाची साथ सध्या सुभाष इलेव्हन खानवेल टीमला मिळते. मात्र इथे ग्रह फिरलेले दिसले या तिसऱ्या षटकामध्ये. टीम जय बजरंग सुकालेपाडा टीमचे आणि जिथनं एक मोठं विशालकाय आव्हान स्वतः सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवावी लागेल. धावसंख्या झाले 3 षटकामध्ये तब्बल 57 धावा आणि 58 धावांचा टार्गेट सेट केलंय. आणि एक मोठं विशाल काय आव्हान सध्या समोर ठेवलंय फलंदाजी करताना सुभाष इलेव्हन खानिवली टीमने. त्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी आता ठेवावी लागेल. मात्र लगेच आपण पाहतोय एक्शन डिप्लेमध्ये पाहू शकाल चेंडू अगदी खेळायचा होता फाईन लीग क्षेत्रामध्ये. मात्र चेंडू बॅटच्या खालचा एरियामध्ये लागला आणि तिथनं चेंडू फाईन लीग क्षेत्रामध्ये खेळता चेंडू अगदी लॉंग्स ऑफ रिजनच्या क्षेत्रामधून सेकंड स्लिप क्षेत्रामध्ये गेला. तिथं चौकार आला. म्हणजे फिल्डरला असं वाटलं होतं की जणू हा फाईन लेगला फटका जाईल. मात्र तो नशिबाने चौकारासाठी फटका खेळत होता. मात्र तो चौकारच मिळाला. मात्र ज्या दिशेने खेळायचा होता तो फटका आला नाही आहे. आणि नक्कीच म्हणेन की चेंडू खेळायचा होता. धोंडा वडवलेला गेला. पडघा वडवलेला असंच म्हणावं लागेल. धावसंख्या तब्बल 57 धावा झाल्यात. 58 धावांचं एक मोठं विशाल काय आव्हान उभं केलंय सुभाष इलेव्हन खानवेली संघ. इथनं आता जय बजरंग सुकालेपाडा टीमला एक कडवी लढाई कडवा संघर्ष इथनं द्यावा लागेल. कारण या मॅचमध्ये स्थिती अशी उत्पन्न झाली आहे की जिथनं आता प्रत्येक चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करावी लागेल. सन्माननीय नवनाथजी सोंगाल जानी यांचा शुभागमन झालंय. वेलकम आपल्या या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वडपे गावचे माजी सरपंच त्यांचा आपण करूया मंचावरती शुभागमन झालं. त्यांचा करूया सहर्ष स्वागत. नवनाथजी सोंगाल साहेब जानी या नावाने त्याला सर्वत्र त्यांना ओळखलं जातं आणि जानी या नावाने चर्चेमधला व्यक्तिमत्व असतात. क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नेतृत्व आहे त्यांचं. जानी स्पोर्ट्स वडपे असेल आणि ओपन क्रिकेट आपण चालवलं बाली ट्रॉफी असं त्या ठिकाणी देखील त्यांचा संघ ओपन फॉर्मॅटमध्ये खेळताना आपण पाहत असतो. नवनाथजी सोंगाल जानी आणि नवनाथ सोंगाल हे नाव चर्चेमध्ये कमी पात्र जानी हे नाव प्रचंड चर्चेचं नाव आहे या परिसरामधील. त्यांचं आपण करूया वेलकम. 58 धावांचा टार्गेट आहे आणि 58 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी अनिकेत दुमाडेची जबरदस्त बॅटिंग पाहिली. त्यात आपण पाहिलं अमर मोरेची बॅटिंग. त्यानंतर आपण सुजल भोईरची बॅटिंग पाहिली. काय चांगली क्लासिकल अंदाजामध्ये ताबडतोड इनिंग त्याने तिघांनी पेश केली. आता बॉलिंग ट्रॅकवरती सुद्धा दाखल झालाय गोलंदाज अनिकेत दुमाडे आलाय. बॅटिंगसाठी आपण पाहतोय रुपेश वांगड आणि विनोद थापड हे दोन फलंदाज इथे एंटर झालेत मैदानावरती. सलामीची ओपनिंग पेअर. डावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. तब्बल 58 धावा करायचा आहेत. 58 धावा करताना कशा प्रकारे खेळ केला जाईल ते देखील पाहावं लागेल. 19.33 ची सरासरी इथनं गाठावी लागेल. कारण मोठं आव्हान आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण प्रत्येक चेंडूवरती मोठा षटकार चौकार आणावा लागेल. जी सरासरी आहे ते प्रत्येक षटकामध्ये गाठावी लागेल. त्या सरासरीपेक्षा जास्त जरी धावा आल्या तरी देखील ते लाभदायक ठरेल. मात्र कमी आल्या तर प्रत्येक पुढच्या षटकामध्ये त्या महागात ठरू शकतील. समोर मात्र एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे अनिकेत दुमाडे. अष्टपैलू खेळाडू टीमचा या टीमचा बॅकबोन खेळाडू आहे. या टीमचा सूत्रधार आहे अनिकेत दुमाडे. आता त्याच्यावरती संपूर्ण जिम्मेदारी असणार आहे. अजयजी मोरे सूरजजी मोरे यांच्या माध्यमातून संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू
पुढ्या टाकलाय चांगला फटका आहे. लॉफ्ट ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती आगाज प्रारंभ सुरुवात काय जोबस केले आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय हा पॉवरफुल चौकार. पुढ्या टाकल्या पुन्हा एकदा इथे चेंडू गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. मात्र सुजल भोईर वेगाने आला चेंडूवरती. वेगाने चेंडू गॅदर केला, फेकला, तिथे एकच जवळ आहे. चांगले एफर्ट्स लावले आणि आता ज्या प्रकारे गोलंदाजी होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवले गेले. चांगली बॅटिंग सध्या करत असताना पहिल्या चेंडूत चौकार ठोकला. दुसऱ्यावरती आपण पाहतोय इथे पुढा टाकला, तिथनं थोडं अचंबित केलं, फसवलं गेलं. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज अनिकेत दुमाडे. अष्टपैलू खेळाडू कसा असावा, परिपूर्ण परिपक्वता असणारा खेळाडू म्हणजे अनिकेत दुमाडे, ज्याने आपण पाहिला बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली करतोय. चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे देखील त्याने सिद्ध करून दाखवलं आणि त्याने क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला अनेकदा सिद्ध केलंय अनिकेत दुमाडे. पुढ्या टाकला चेंडू, तिथे गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक आले तिथे वेगाने, मात्र त्याला देखील मस्तक पे दक्षक केलं जाईल. बीट चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा दुसरा दमदार चौकार. अक्षय लाखात आपण असाल इथे तर सचिन सोंगळ यांच्याशी संपर्क साधा. अक्षय लाखात सफल झाले. क्रॉस बटेट फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ते हेरलं होतं गोलंदाजाने आणि त्याच टप्प्यावरती चेंडू टाकला गेला. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि सुरुवात दमदार करायची होती. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. सफल झाले होते, ते हेरलं आणि त्याला वाटलं की शॉर्ट बॉल येईल, त्याला कुठेतरी आपण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करू. मात्र ते हेरत असताना अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स इज द मोस्ट फॅक्टर ऑफ दिस गेम, ते दाखवलं मिस्टर अनिकेत दुमाडेने. फुल लेनचा चेंडू टाकला आणि तिथनं त्याला तेवढं टायमिंगच दिलं नाहीये. इथे फुल टॉस आगे चेंडू आला, कार्पेट वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आले, एकच धाव आली आहे. सुभाष इलेव्हन खानिवली संघ या असोसिएशन अंतर्गत मध्ये असेल, पडघा टेनिस क्रिकेट पटलामध्ये असेल, एक चर्चेमधलं नाव आहे. चांगला खेळ त्यांचा सातत्यपूर्ण आपण पाहतोय आणि धावसंख्या झाली पहिल्या षटकानंतर 10 वरती आहे. अजून आपण पाहायला गेलं तर 12 चेंडूमध्ये तब्बल 48 धावा करायचा आहे. तर बॉलिंग वरती आपण पाहतोय स्विंग का सुलतान, स्विंग का जादूगर आपण पाहतोय मिस्टर सुजल भोईर आलाय. प्रत्येक चेंडूवरती वेग देणं, त्यावरती स्विंग मिळवणं, आउट कटर, इन कटर, ऑफ कटर अशा सर्व प्रकारच्या चेंडूचा विविधतेने त्याची गोलंदाजी आपण पाहिली आहे. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीची धार देखील चमकदार करावी लागेल. या रखरखत्या उन्हामध्ये चमकदार कामगिरी जो संघ करेल त्याचाच खेळ चमकणार आहे, त्याचा संघ आजच्या दिवसामध्ये चमकणार आहे. कालच्या दिवसामध्ये मोठमोठ्या संघांना परास्त करून सुपर 4चं तिकीट मिळवणारा संघ आपण पाहिला, स्वर्गीय आनंद विशाल स्मृती पोगाव संघ. इथे पहा समोर टाकला, तिथनं अचंबित केलं, फिरवलं आणि काय चेंडू टाकलाय, वा लाजवाब. गोलंदाजीच्या परिपक्वता असणारा गोलंदाज मिस्टर सुजल. वय कमी, हाईट कमी, मात्र फाईट नेहमी तो जास्त करत असतो. फुल टॉस आहे, त्याला लॉफ केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे आला, एकच धाव तिथे झाली कंप्लीट. दुसरा प्रयत्न सुरू आहे, 2 धावा कंप्लीट केल्या. एकच म्हणेन या टीम साठी, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आणि ती कोशिश करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याने परमेश्वर नेहमी भेटत असतो आणि ते प्रयत्न त्यांना करावे लागेल. इथे देखील पहा थोडं अचंबित केलं, फसवलं. तिथनं देखील दुसऱ्याचा प्रयत्न आहे. थोडं लेझी क्रिकेट फिल्डिंग एफर्ट थोडे लेझी पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट झाल्या. 1 रन शॉट, वा. इथनं पंचांचं बारकाईने लक्ष आपण पाहिलं. 1 रन शॉट आहे. बॅटिंग बॅट्समन आपण पाहिलं तर त्याचा विनोद होता. विनोद कुठेतरी अगदी बॅट ग्राउंडेड केली नाहीये. इथे पुढा टाकला चेंडू, तिथनं पुन्हा एकदा फिरवलं चेंडू, बोटांची जादू दाखवली
आणि तिथे देखील आलाय 22ची एक धाव. इथे देखील अगदी यशांचा जवळून चेंडू उचलण्याचा प्रयत्न पंचाच्या भूमिकेत मिस्टर अभि सावंत यांना आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स टीम चे मेंटॉर आहेत. वरती धावसंख्या आहे. 2 षटके अगदी कमालीची टाकली आहे. सुजल भोईर, अनिकेत धुमाडे या टीमचे दोन्ही अगदी चांगले खेळाडू, चांगले अष्टपैलू खेळाडू. इथे देखील फटका चांगला ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक पहा किती वेगाने बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लान्स केला होता. वेगाने आले, तिथनं 2 धावा कंप्लीट झाल्या. 17 वरती ही धावसंख्या पोहोचली. या स्पर्धा आपण पाहतोय शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025 चा हा थरार सध्या आपण पाहतोय. दुसरे पर्व यातच आहे सर्व. शिल्पा 11 वडपे ही टुर्नामेंट आपण पाहतोय. ग्रीन ग्रास मैदान आपण पाहतोय. अगदी कुठेतरी सूर्यकिरण रिफ्लेक्ट होताना पाहायला मिळत नाही या मैदानावरती. आणि थोडावा थंडावा गारवा प्रत्येक दिवसाच्या शेवटच्या मॅचपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्याचं वैशिष्ट्य आहे. ही लेदर विकेट आहे, लेदरचं मैदान आहे. आणि तिथनंच आपण पाहतोय एक चांगला मैदान या वडपेकरांना उपलब्ध करून दिलंय. प्रेक्षक आपण पाहू शकाल. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आपण पाहतोय. आज देखील संपूर्ण हे मैदान अगदी चारही बाजूने प्रेक्षक आपण पाहतोय. अमर मोरे आला नवीन गोलंदाज. आणि मी म्हणेन सिद्धू की पहिल्या बॅटिंग छोटे आपण पाहिले सुजल भोईर आणि अनिकेत धुमाडे. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिला अमर मोरे. गोलंदाजीमध्ये त्यांनाच आपण पाहतोय. अनिकेत धुमाडेला आपण पाहिलं पहिलं षटक, दुसरं षटक सुजल भोईर. म्हणजे ही 3 तिघाडा आणि काम बेडा आपण म्हणतोय, मात्र 3 तिघाडा आणि काम सुधारा असं म्हणावं लागेल. आता तिघांनी चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग केली आहे. इथे देखील सबमरीन चेंडू पाहायला मिळाला. खाली राहतो. पडल्यानंतर जो बाउन्स हवा होता बॅट्समनला तो मिळत नाहीये आणि तिथनं येतो हा डॉट बॉल. म्हणजे या ठिकाणी प्रयत्न करता करता त्यांना प्रयत्नांपासून थोडा दूर राहावं लागतं आता जय बजरंग सुकालेपाडा टीमला. कारण बॅटिंग अतिशय खालावलेली पाहिली. हवं ती बॅटिंग पाहायला मिळत नाही. एक नवीन नौका संघ आहे असोसिएशन अंतर्गत. त्याच्या समोर आपण पाहिला ते ताकदीचा संघ सुभाष इलेव्हन खानिवली संघ. वा, इथे देखील काय चेंडू टाकलाय. एक्सप्रेस डिलिव्हरी मिस्टर अमर मोरेच्या माध्यमातून हा चेंडू देखील आला डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. या मॅच मध्ये तुम्हाला भरपूर धावा आहेत जिथनं तुम्हाला काहीसं गमावण्यासारखं आता राहिलेलं नाहीये. मात्र इथनं जे चेंडू टाकाल त्या पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्सचा प्रकारे पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पेश करता येतील. त्यासाठी इथनं देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढा टाकला, अगदी फुल लेनचा चेंडू टाकला गेला, तिथनं एक धाव घेतली जाईल. अनिकेत धुमाडे, सुजल भोईर आणि अमर मोरेने या डावाला स्वतः सिद्ध करून दाखवले. तिघांनी इथे स्वतःला सिद्ध करून दाखवले. आणि सिद्धता हा शब्द असा आहे मित्रांनो की जिथे तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागतील. मेहनत घेतल्यानंतर स्वतःला तुम्ही सिद्ध कराल, त्यानंतर लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. फुलटॉस चेंडू आहे, त्याला 1 हँडेड फटका आपण पाहिला. बॅकस्पेलच्या क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक तिथे आले. एकच धावाली आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती तर लागू होते, मात्र इथनं धावांचा मोठा डोंगर आहे. या धावाच तुम्ही सध्या तरी या सिच्युएशन पासून तुम्ही जिंकू शकत नाहीये. आणि आता फक्त जे अंतर आहे ते शेवटच्या चेंडूवरती किती अंतर कमी राहील, धावांचं किती धावांपासून विजय मिळवतील सुभाष इलेव्हन खाणे ते पाहावं लागेल. इथे देखील पाहायला मिळालं एकच धावाले सामना जिंकलाय. खूप मोठ्या फरकाने 21 धावा झाल्यात आणि तब्बल 36 धावाने